नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे मंगळवार आणि संध्याकाळचे 8 वाजलेले. आज मला बनवायचे वडापाव. आम्ही गावात गेलेलो होतो त्याच्यामुळे उशीर झाला. चला तर मग मी वडापाव बनवते आणि तुम्हाला पण दाखवते. चटण्या कशा बनवता हॉटेलमध्ये ते पण दाखवते. मी बटाटे बॉईल करून घेतलेले. मी एक्स्ट्राचे केले कारण की सकाळी माझ्या मुलांची शाळा आहे. पराठ्यांसाठी पण करून घेतलेले मी. ती भाजी पराठ्यांसाठी पण करून घेणार आहे. मी इथं जिरं घेतलेलं आहे, अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे आणि हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे. मी पहिले जिरं टाकून देते. सर्दी झाली मला थोडी. जिरं टाकून देते. हिरवी मिरची टाकून देते. याच्यात कांद्याचा वापर नाही करायचा. मी तिखट टाकते. सॉरी, कढीपत्ता राहिला आपला. कढीपत्ता टाकून देते. मग तिखट टाकते. तिखट आपल्या हिशोबाने घ्यायचं. तिखट मला तिखट आवडतं, तिखट घ्यायचं. हळद घेतली आहे. धना पावडर घेतली मी आणि गरम मसाला घेते. आपल्या आवडीनुसार घ्यायचा सर्व. छान असं करून देते. गॅस कमी करते आणि बटाटे मी बॉईल करून मिक्स करून घेतलेले ते टाकून देते आता. सकाळी म्हटलं मुलांना पराठे देईन त्याच्यामुळे मी एक्स्ट्रा भाजी करून घेत. नमक आणि कोथिंबीर टाकली मी. घालून देते आता. हो तेच. आता मी इथं भाजी करून घेतलेली आहे. आता आपण बेसन पीठ मोडून घेऊ.
बेसन पीठ मळून घेते. त्याच्यात मी बेसन पीठ घेतलेलं आहे. नमक टाकते. आपला खायचा सोडा टाकते आणि थोडं तेल टाकते. आपला मसाला थंडावी होतोय तोपर्यंत, म्हणून मी मळून हे करून घेते. आपल्याला चटण्या पण करायच्या आहे. थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं. मळून घेतलं मी. पटकन होत आहे. वडापाव खूप छान लागता. आपलं पीठ झालेलं आहे. हे बघा असं मोडून घेतलं मी. असं मोडून घेतलं. छान. आता आपण चटण्या करून घेऊ. थंड होऊ देते मी आता मस्त. आणि तेल गरम करते, कारण की आपल्याला चटणीला हे बेसन पीठचं हे लागणार आहे आपल्याला बारीक शेव सारखं. मी तळण्यासाठी मिरच्या पण चिरून ठेवलेल्या आहे. मसाला थंड होते. मी गावात गेलेली ती कप घेतले आणि माझ्याकडनं 2 कप फुटून गेले. 4च कप घरी आले. हे बघा 2 कप फुटून गेले. रस्त्याने पिशवी पडून गेली. बॅग फुटली. करून पाहायचे, खूप छान लागता. तुम्ही हॉटेलला जायचं विसरून जाणार, इतके छान लागता. आम्ही नेहमी घरीच करतो. आणि बाहेरचं तेल कसं राहतं काय राहतं आपल्याला माहीत राहत नाही. कोणी झाकलेलं राहतं ना राहतं. घरी कसं आपण चांगलंच तेल वापरतो. बेसन पीठ बी चांगलं वापरतो. त्याच्यामुळं घरची कसं सेफ्टी राहते. बाहेरचं कसं वापरलेलं आहे काय आहे आपल्याला कुठं माहिती राहतो. त्याच्यामुळे आम्ही कुठलीही गोष्ट घरीच बनवतो. आपलं मस्त पीठ मळून झालेलं आहे. हे बघा. आणि तेल पण गरम झालेलं आहे. आता आपण काय करू माहिती का, असे हे करून अशी बारीक शेव काढून घेऊ. आपल्याला चटणीसाठी पाहिजे पहिले ते करून घेऊ आपण. हे बघा असं चांगलं क्रिस्पी होऊ द्यायचं त्याला. चटणीसाठी किती पाहिजे, किती चटणी बनवायची आहे तेवढं काढून घ्यायचं आपण. हे बघा कसं काढून घेतलं मी. असं काढून घ्यायचं. याला थंड होऊ देऊ आपण. गरम गरम नाही टाकायचं, कारण की मग ती चिपकून जाते म्हणून. थोडं थंड होऊ देऊ. हे बघा आता थंड झालंय. आपण याला मिक्सरमध्ये टाकून देऊ. मिक्सर घेते. मिक्सरमध्ये टाकून देते. आणि मी इथं लसूण घेतलेला आहे आणि जिरं घेतलेलं आहे. ते पण टाकून देते.
आणि चटणी टाकू आपण. तुम्हाला तिखट आवडत असणार तर तिखट जास्त टाकायचं. आणि नमक घेते. आपलं ते भज्याचे शेव काढलेली आहे, त्याच्यात पण नमक होतं. नमक थोडं घ्यायचं आणि मिक्सरला फिरवून घेते. हे बघा, चटणी झाली आपली रेडी. चिमणी करतो ते आवाज येतो. आपण तिला काढून घेऊ. आपली हे बघा चटणी आपली तयार झाली. आता आपण करू हिरवी चटणी करू. हिरवी चटणीसाठी मिक्सर धुवून घेतला मी. हे बघा, इथं मी पुदिना घेतलाय, अद्रक घेतलंय, कोथिंबीर घेतली आहे, हिरवी मिरची घेतली आहे, कढीपत्ता घेतलाय, जिरं घेतलंय आणि लसूण घेतलंय. मिक्सरमध्ये टाकून देते. आपण याला फिरवून घेऊ. पाणी टाकून थोडं पाणी टाकायचं म्हणजे पटकन फिरतं ते. आपली हिरवी चटणी पण झाली. हे बघा, तिच्यात मी नमक टाकलेलं नाही आहे. नमक टाकते आता मी. काढून घेते पहिले. पाणी जास्त नाही टाकायचं, थोडंच टाकायचं पाणी, मग ते जास्त ओली होऊन जाते. तिच्यात नमक टाकते. आपण तिला मस्त हलवून घेऊ. हे बघा आपली हिरवी चटणी. पुदिनामुळे ना खूप छान वास येतोय तिचा. भारी वास येतो. हे बघा, आपली भाजी आता थंडी झालेली. आपण मस्त तिचे असे गोळे करून घेऊ. हे बघा, असे गोळे करून घेऊ. तुम्हाला जेवढी साईज पाहिजे तसे असे बॉल करून घ्यायचे गोळे. मी करून घेते सर्व. आता आपण मिरच्या तळून घेऊ. मी पहिलेच मिरच्या चिरून घेतल्या आहे. पहिले मिरच्या चिरून घेते, तळून घेते. सॉरी, काढून घेतले. हे बघा, काढून घेते. आपण त्यांच्यात मस्त नमक टाकू आता. हे बघा, नमक टाकते. आपलं तेल गरम झालेलं आहे ना. आपण मस्त हे बॉल आहे ना आपलं बेसन पीठ मध्ये गॅस कमीच ठेवायचा. असं वरून तेल टाकायचं थोडंसं. मस्त तळून झाले आपले वडापाव. काढून घेते.
कलर किती छान आला बघा, हॉटेल सारखा. काढून घेते मी आणि प्लेट तयार करते आणि मग दाखवते. बघा किती छान प्लेट रेडी झाली आपली. आता मी गुडियाला बनवून देते. आपण हिरवी चटणी लावून घेऊ मस्त छान अशी. लाल चटणी टाकून घेऊ, खूप छान मस्त. वडापाव हे बघा किती छान हॉटेल सारखा तयार झाला ना. घे बेटा खा. कसं झालं असं छान घरी झाला. खा म्हणता. माझ्या पद्धतीने वडापाव करून बघा आणि चटणी पण करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली तर. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. धन्यवाद.